जय गुरु सर्वांना. जय गुरु. जय गुरु. सुनंदा गिरी मॅम, तुम्ही आज पहिल्यांदा आलात का? हो, नमस्कार नमस्कार गुरुजी. मी नमस्कार. आज पहिल्यांदाच जॉईन झाले. ओके कल्पना ओके. उबाळेकडून मला कळलं अच्छा संस्कृतच्या अच्छा. ओके क्लासेस ओके ओके. मी फॉर्म सुद्धा भरलाय परीक्षेसाठीचा. हो, मी मी बघितला पावती फॉर्म. पाठ हो, हो, फीस पण धन्यवाद. भरली. हा हा. आणि तुम्ही आधी याच्या आधी झालेले मग क्लासेस हा ऐकले का तुम्ही? ते मी नाही, मी आता सुरुवात करेन ऐकायला. हो पण हो. म्हटलं संध्याकाळची बॅच जरा अटेंड करून बघते. सकाळ ठीक आहे. संध्याकाळ कोणत्याही बॅचला आलं तर चालेल हो, ना सर? केव्हा यायला चालतं, दोन्ही वेळा चालतं, काही प्रॉब्लेम नाही. हा, चालेल. धन्यवाद. काही इश्यू नाही. कुठे असता आपण? हा, मी मीरा रोडला राहायला असते. अच्छा, इथेच असता. माझं हो, मी हो. ठाण्याला असतो तिथे. मुलुंडला सरांचं घर आहे अच्छा, इथं. अच्छा. निलिमा चव्हाण मॅडम, तुम्ही भारतामध्येच आहात का? नाही नाही, मी अमेरिकेमध्ये असते. हा हा. तर मला सकाळी प्रसाद म्हणत होते की तुमच्याशी बोलणं झालं म्हणून त्याचं काहीतरी. करेक्ट. मी काल हा. त्यांच्याशी बोलले. त्यांनी मला मागच्या आठवड्यातच ट्राय केला होता कॉल ओके. करण्याचा, पण मी ट्रॅव्हल करत असल्यामुळे मग मी त्यांना कॉल हम्म. केला नाही परत. मग मग काल मी त्यांच्याशी बोलले आणि त्यांना सांगितलं की मला ही वेळ जास्त सोयीस्कर ही आहे. सोयीची आहे तुम्हाला. ओके. हा. होय, ठीक होय. आहे चला. Thank you. तुम्ही मग तसं व्हिडिओ वगैरे आहे म्हणजे बघता का तुम्ही? रेकॉर्डिंग मी बघता? बघते. हो, ओके. मी आज बघत होते. म्हणजे माझा पहिला काही क्लास तर मी केला काही होता, अडचण आली पण तर तुम्ही मेसेज टाका केव्हाही. नक्की नक्की ग्रुपवर टाका, पर्सनल टाका, कसंही करा. नक्की नक्की. चालेल. Thank you. मी दिलीप चौसाळकर, म्हणजे सध्या मी इथं कोविडची परीक्षा देतोय आता. ओह, अभ्यास करतोय. नाईस. हो. म्हणजे गेल्या वर्षापासून आम्ही शिकतोय संस्कृत. हां, हां, हां. हं, आणि हं, हं. असं आता बऱ्यापैकी यायला लागलं आता त्यामुळं काही समजलं. तुमचं खूप छान आहे. म्हणजे हा, छान त्यामध्ये उच्चार पण व्यवस्थित मस्त असतात हा तुमचे. हा हा. आता सवय झाली ना, म्हणजे वर्षभरामध्ये हं, हं, हं. अनेक गोष्टी ऐकून वाचून असं. याह, चालेल, आपण सुरू करूया. 14 लोक आले आता. नक्की. हा, ठीक, thank you. तर काल आपण एक पाठ पूर्ण केला. त्या पाठाची आपण थोडी उजळणी मी करतो. 7व्या पाठाची. छोटा पाठ आहे, 4च पानाचा. काही शब्द आपण वाचले येथील. कृपया म्हणजे तुम्ही आपले आपले मोबाईल्स म्यूट करून ठेवा. म्हणजे काय होतं की ते जेव्हा गरज लागेल तेव्हा आपण बोलूत. माधुरी कुलकर्णी मॅडम, मोबाईल म्यूट करा आपला प्लीज. काही शब्द आपण, ही तिसरी वेळ आहे शब्द बघण्याची, तरी आपण बघूयात. मंदिरम हा नपुसकलिंगी शब्द आहे. त्याचा अर्थ देऊळ किंवा मंदिर. भक्त, देव, अन्य, हे शब्द मराठीसारखेच आहेत. भक्त, देव, अन्य म्हणजे इतर, दुसरं कोणी. कदा म्हणजे केव्हा. विशाल हे पुल्लिंगी शब्द आहे. विशाल खूप मोठा. वटवृक्ष हे पण पुल्लिंगी आहे. वटवृक्षाला वृक्ष, पण वृक्ष शब्द सुद्धा पुल्लिंगीच आहे, वृक्ष. ततः म्हणजे तेव्हा किंवा नंतर. हे 8 शब्द आपण मागच्या पाठामध्ये शिकलो. त्यानंतर काही वाक्य आपण घेतली होती काल पर्वामध्ये. अहम देवम नमामि. तेव्हा आपण बघितलं की देवाला असं म्हणलं जातं, देवम म्हटलं जातं. देवाहाचं रूपांतर देवम मध्ये होतं. त्वम कुत्र गच्छसी, तू कुठे जातोस. कुत्र म्हणजे कुठं. त्याच्या आधी आपण आणखी असे शब्द बघितले. अत्र म्हणजे इथे, तत्र म्हणजे तेथे, कुत्र म्हणजे कुठे. अहम मंदिरम गच्छामी, देवम सारखंच मंदिरम आहे. मी देवाला जातो, मंदिराला जातो. या ठिकाणी आपण हे बघितलं की हे अनुस्वार जेव्हा असतो मंदिरम, तेव्हा एखादी कुठलीही बिल्डिंग असेल, पाठशाला, तिथे जेव्हा जाण्याची प्रक्रिया सुरू असते, आपण पोहोचलेलो नसतो, त्यावेळेला मंदिरम, पाठशाला, गृहम असं म्हटलं जातं. जेव्हा आपण त्याच्या आतमध्ये जातो, काही काम करतो, त्या मंदिरे, गृहे, उद्याने असं म्हटलं जातं. नंतर तत्र किम असती, तेथे काय आहे. हे किमच आपण बघितलं होतं की जेव्हा समोरचं अ, आ, इ, ई
अहम आपर्यंत जेव्हा स्वर असतो त्यावेळेला हे किम आणि अर्ध म हे लिहिलं जातं. आणि जेव्हा स्वर नसतो, एखादं व्यंजन असतं, त्यावरती ते की वरती अनुस्वार असतो. तत्र किम अस्ति. नंतर एक मोठं वाक्य इथे 5वं, मंदिरस्य पुरस्तात् एकः विशालः वटवृक्ष अस्ति. हे बघितलं आपण. मंदिरस्य हे म्हणजे मंदिराच्या, ही षष्ठी विभक्ती आहे. आपण विभक्ती बघितलेली नाही, फक्त सध्या लक्षात ठेवू आपण एवढं की ही षष्ठी विभक्ती आहे. मंदिरस्य पुरस्तात्, पुरस्तात् म्हणजे पुढे किंवा समोर, मंदिराच्या समोर एकः विशालः वटवृक्ष. आता वटवृक्ष हा यातला कर्ता झाला आणि इथे वटवृक्षाच्या ठिकाणी 2 विसर्ग आहेत आणि पुल्लिंगी आहे. याच्या वटवृक्षाचे हे विशाल आणि एक जे आहे, एक हे संख्यात्मक आणि विशाल हे गुणात्मक, हे 2 विशेषण आहेत. आणि त्या वटवृक्षाप्रमाणे हे एकह झालं आणि हे विशाल झालं. जर वटवृक्षाच्या ऐवजी एखादं नपुंसकलिंगी असतं तर हे विशाल आणि एक सुद्धा एकम विशालम झालं असतं. किंवा इथे एखादं स्त्रीलिंगी असतं तर एका विशाला असं झालं असतं. हे आपण काल बघितलं होतं. 6वं आपण बघितलं, त्वम तत्र कदा गच्छसी. तू तिथे केव्हा जातोस. हे साधं सरळ वाक्य आहे. अहम तत्र प्रातः समये गच्छामी. प्रातः म्हणजे सकाळ, हे सुद्धा प्रातः पुल्लिंगी हा शब्द आहे. समये, तर समय वेळ जेव्हा असते किंवा एखादं स्थान जेव्हा असतं आणि त्या स्थानाच्या संबंधात किंवा वेळेसंबंधी असतं तेव्हा त्याला एकारांती शब्द घेतलं जातं. त्याला सप्तमी विभक्ती म्हटलं जातं. जेव्हा आपण वृक्षे म्हणतो किंवा उद्याने म्हणतो, गृहे म्हणतो, मंदिरे म्हणतो, समये म्हणतो, तेव्हा ती सप्तमी विभक्ती असते. त्याच्या आतमध्ये आपण गेलेलो असतो. वेळेसंबंधी, वेळेवरती, वेळेमध्ये. अहम तत्र प्रातः समये गच्छामी. ततः किम करोषी. हे साधं वाक्य एकदम. नंतर काय करतोस. ततः देवम पश्यामी नमामि च. आपण देवम बघितलंय आधी. ततः तेव्हा देवाला, पश्यामी म्हणजे पाहतो होतं, तर आपण असं गृहीत धरू की पाहतोऐवजी देवदर्शन करतो आणि नमस्कार करतो. म्हणजे देवाचं दर्शन म्हणण्याऐवजी आपण त्याला देवदर्शन म्हणू, म्हणजे या ठिकाणी व्याकरणिक दृष्ट्या ते योग्य होईल. 10वं, मंदिरे अन्ये के आगच्छन्ति. मंदिरे म्हणजे मंदिरामध्ये. सप्तमी, जसं समय झाला इथे तसं हे मंदिरे मंदिरामध्ये. आता हे अन्य जे आहे हे सुद्धा मंदिरे इथे असल्यामुळे हे अन्य झालं. हे के जे आहे के अनेक वचन आहे. कशाचं. कहचं. कह म्हणजे कोण, के म्हणजे अनेक. अनेक कोण म्हणजे कोण कोण. अन्ये म्हणजे हे या ठिकाणी बहुवचनाचं इतर कोण कोण. मंदिरामध्ये अन्य हे केचं विशेषण झालं आणि मंदिरामध्ये सप्तमी झाली. मंदिरे अन्ये इतर कोण कोण किंवा कोण नुसतं. आगच्छन्ति हे बहुवचनी आहे, कारण हे के शब्द आहे. के बहुवचनी आहे म्हणून आगच्छन्ति पण बहुवचनी आहे. हे आपण वाचलं होतं काल. अन्ये भक्तः आगच्छन्ति. जे दुसरं कोण येतं तर दुसरं अन्ये भक्तः आगच्छन्ति. इतर भक्तः हे बहुवचन आहे. भक्तः हे एक वचन आहे. भक्तः हे अनेक वचन आहे. हे अनेक वचन आहे म्हणून हे क्रियापद पण अनेक वचन झालं. आगच्छन्ति, इतर भक्त येतात. इथे आपलं संपलं होतं काल. पुढचे 2 वाक्य आहेत. ते किम कुर्वन्ति. ते काय करतात. ते म्हणजे भक्तः. भक्तः किम कुर्वन्ति. ते भक्त काय करतात. ते अपि देवम नमन्ति. ते सुद्धा देवाला, देवम नवाला. आणि हे आपण जिथं अहम नमामी म्हटलं होतं, सह नमती होतं, तसं हे ते नमन्ति, कारण हे बहुवचन आहे. ते अपि देवम नमन्ति. इथपर्यंत ठीक आहे. कुणाला काही शंका आहे. सर, हा, इथे 11व्या मध्ये अन्ये भक्ता हा हे बरोबर आहे का अन्य हा भक्ता पाहिजे? नाही कारण की मागच्या स्लाइडमध्ये आपण मंदिरेसाठी अन्य म्हटलं. नाही नाही, हे के साठी आज्ञा आहे. मंदिर हे जे आहे सप्तमी आहे. के हा. हे बहुवचन आहे आणि के साठी हे अन्य आलेलं आहे.
हेच विशेषण अन्य आहे. मंदिरे म्हणजे मंदिराच्या आत. अन्य हे के साठी आलेलं आहे. अच्छा. तसं जर म्हटलं वाटतं म्हणजे तसं पण ते चुकीचं आहे. ते मंदिराशी अन्याचा डायरेक्ट संबंध नाही. मंदिरे अन्य के, अन्य कोण कोण, इतर कोण कोण. मग इथे या म्हणजे ठिकाणी अन्याचं अनेक वचन अन्य आहे. अन्यहाचं त्याचा अनेक मंदिराशी वचन संबंध नाही. नाही नाही. अच्छा. अन्यहाचं अनेक वचन अन्ये आणि भक्तहचं भक्तहा. या ठीक आहे ठिकाणी सर. प्रश्न हा अन्ययचा आहे म्हणून उत्तर अन्ययमध्ये घेतलं. मग अन्य कोण? भक्त आणि दुसरे भक्त येतात. भक्तच्या ऐवजी भक्त हा आहे त्याचं बहुवचन आहे. आणि अन्यचं मग ते भक्त आणि हे दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. ठीक सर. आगच्छन्ति बहुवचन क्रियापद आहे. ठीक ठीक. येस, ओके. अजून काही कोणी? आपण 8वा पाठ सुरू करूयात. पाठाचं नाव आहे पाठशाला किंवा विद्यालय. तर इथे पाठशाला हे स्त्रीलिंगी आहे आणि विद्यालय हे पुल्लिंगी आहे. याप्रमाणे आपल्याला काय काय पुढे वाचायला मिळतं ते बघूया आपण. सुरुवातीला निलिमा चव्हाण मॅम, पहिलं वाक्य आणि त्याचा अर्थ मराठी मधला वाचा. एषा मम पाठशाला. दिस इज माय स्कूल. ही माझी शाळा शाळा आहे. आहे. इथं आहे लिहिलेलं नाही, अस्ति म्हटलेलं नाहीये, पण ते अध्यारूत आहे, ते गृहीत आहे त्यामध्ये. आता आपण याच्या आधी एषः बघितलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल ते मुलाचं नाव एषः रमेशः. तर इथे काय झालं? एषः न येता एषा झालं. हे एषा का झालं? कारण पाठशाला आहे. पाठशाला हे स्त्रीलिंगी आहे, त्यामुळे ते एषःचं एषा आहे. आणि मम जे आहे ते कॉमन आहे सगळ्या, म्हणजे अव्ययासारखं. माझी पाठशाळा, मम पाठशाळा सगळं एकासारखंच आहे. मग ते मम पुल्लिंगी असो, मम स्त्रीलिंगी असो किंवा मम नपुंसकलिंगी असो. इथं हा एकच पॉइंट आहे, एषा स्त्रीलिंगी आणि पाठशाला हे स्त्रीलिंगी. ओके. नंतर राजेंद्र कोलेकर सर. अहम पाठशालां गच्छामि. मी शाळेत जातो. ओके, थँक्यू. सोपं वाक्य एकदम. हे शाळेत किंवा शाळेला जातो. पाठशालाम जर घेतलं आपण त्याचं, तर ग्रामॅटिकली वाक्य घ्यायचं झालं तर शाळेला जातो. हे मराठीमध्ये स्ट्रिक्टली आपण शाळेत जातो की म्हणतो, पण शाळेला जातो हे व्याकरणिक दृष्ट्या योग्य आहे. तिसरं वाक्य स्नेहलताई. रमेशः अपि पाठशालां गच्छति. हा, रमेश सुद्धा शाळेत जातो. शाळेला जातो. सोपं वाक्य एकदम हे, त्यात काही नाही. सुनंदा गिरी मॅडम. हा सर. त्वम पाठशालां कदा गच्छसि. तू शाळेत केव्हा जातोस? तू शाळेला केव्हा जातोस? हे तू पाठशालाम शाळेत. हे कदा म्हणजे केव्हा, गच्छसी म्हणजे पाहिलेलं आपण ते त्वम साठी गच्छसी. माधुरी कुलकर्णी मॅडम. प्रातः समये अहं तत्र गच्छामि. सकाळी मी तेथे जातो. राईट. प्रातः समये हे आपण बघितलं याच्या आधी सुद्धा. समयेसाठी वेळेस असेल तर समये सप्तमी असं आले. अहम मी, तत्र, तत्र म्हणजे पाठशाला. पाठशालेच्या ऐवजी इथे तत्रच हे सर्वनाम घेतलं त्यांनी. तिथे गच्छामी. सोपं वाक्य. अश्विनी मॅम. अश्विनी ताई. हा. तत्र त्वं किं पठसि. हम्म तेथे तू काय वाचतोस. हम्म तू वाचतोस किंवा काय अभ्यासतोस. तू तिथे काय अभ्यासतोस किंवा तू तिथे काय वाचतोस. हे पण एकदम सोपं वाक्य आहे. तत्र त्वं किं पठसि. वेगळं असं काही त्यात नाहीये. वेदश्री. थँक्यू अश्विनी मॅम. अहम Thank you. एकं पुस्तकं पठामि. मी ओके. एक पुस्तक वाचतो. ओके.
वेदश्री, माझा एक फक्त प्रश्न होता की तुम्ही हे क्लास संस्कृत शिकण्याकरता करता का स्कोर करता करता? शिकण्याकरता करतोय सर. ओके, म्हणजे तुमच्या शाळेमध्ये संस्कृत आहे तुम्हाला? हो, 8th पासून आहे. 8th पासून आहे. अच्छा, ओके. म्हणजे हे एक प्रकारे प्रिपरेटरी पण होईल तुम्हाला. हो. ओके. अहम एकम पुस्तकम पठामी. मी एक पुस्तक वाचतो. ओके. रत्नप्रभा मॅडम पोहेकर. रत्नप्रभा पोहेकर मॅडम. रवींद्र जोशी सर. सः किं लिखति? हम्म. तो काय लिहितो? तो काय लिहितो? एकदम सोपं वाक्य आहे. सर किम लिखती. थँक्यू. शुभदा कुलकर्णी. सः हा. एकं पत्रं लिखति. हा. तो एक पत्र लिहितो. एकदम सोपं आहे. एकम जे आहे, एकम पत्रम लिखती. पत्रम हे नपुंसकलिंगी आहे, म्हणून संख्यात्मक एक जे आहे त्याचं विशेषण ते पण अनुस्वार आला त्याच्यावरती, ते पण नपुंसकलिंगाचं रूप घेतलं त्यांनी. सह एकम पत्रम लिखती. हे जर इथं पुल्लिंगी असतं तर एकह आलं असतं. इथं बालक असतं तर एकह बालकह आलं असतं. इथं बालिका असतं तर एका बालिका असतं. त्याचं एकम पत्रम, कारण पत्रम हे नपुंसकलिंगी आहे. ओके, थँक्यू. नंबर सर 5 एकदा परत बघूयात का? नंबर 5 का? सर एक प्रश्न होता. हो, बोला ना. हा, बोला. आवाज हा नाही येतो. हे हे सातव्याला अहम एकम पुस्तकम पठामी झालंय हो. आणि पण स एकम पत्र लिखतीच राहते. अच्छा, आपण एकदम पहिल्या मुद्द्याला आलोय ते सुरुवातीच्या. माझ्या पठामी बहुतेक बरोबर आहे, पण नाही लिखती नाही, ठीक आहे, घेतो तो मुद्दा पण घेतो मी. प्रातः समये अहम तत्र गच्छामी, हे मॅडम तुम्ही विचारलं आता ना. हां, तर हा. ते शब्दशः अर्थ जर मराठीत केला तर सकाळच्या वेळी असं होतं की सकाळी मी तिथे जातो. नाही, सकाळच्या वेळी येतं, पण काय होतं, जेव्हा चाचीचे वापरतो आपण तेव्हा ती षष्ठी विभक्ती येते. आता प्रातः समये जेव्हा म्हणतो आपण, ही सप्तमी विभक्ती आहे. आणि सप्तमी विभक्तीला षष्ठीमध्ये रूपांतर न होता मराठीत जर भाषांतर करायचं झालं तर सकाळी हे जास्त योग्य आहे. अच्छा, कारण हिंदीमध्ये प्रातःकाल हो, म्हणून समय, आहे उस त्यामुळे. समय जाता हो. हा, हां, प्रातःकाल ओके. के समय में असं होतं. तर सकाळच्या ओके. वेळी ही आपण बोलीमध्ये मराठीमध्ये योग्य येते, पण अच्छा, याच्यामधून भाषांतर करताना मराठीमध्ये सकाळी हे ठीक आहे, जास्त योग्य आहे. हा, ठीक आहे. या. आता हे जे आहे इथे, अहम एकम पुस्तकम पठामी सह किम लिखती, याच्याकरता आपण थोडं मागे जाणं आवश्यक आहे. तुम्ही त्या क्लासला नव्हतात का? पण घेतलं त्यावेळेला? नाही होतो ना. हा टेबल घेतला त्यावेळेला तुम्ही होतात? हो हो हे पहा इथं, स पठती अहम पठामी. हो बरोबर आहे. झालं क्लिअर? तो वाचतो, मी वाचतो. तर मी वाचताना अहम पठामी होतं, तो वाचताना सह पठती होतं, तू वाचतोस करता त्वम पठसी होतं. पटसी. ओके. आणि राईट. दोघं जण असतील तर मग तौ पठतः. दोघं जण युवा पठत. युवाम समोरचे असतील तर युवाम पठत, आणि आम्ही दोघे असेल तर आवाम पठावह. आणि ते अनेक क्वेश्चन असेल तर ते पठंती. तुम्ही असेल तर युयम पठत, तुम्ही सगळे वाचता. वयम पठामह, आम्ही सगळे वाचतो. तर हा टेबल आपल्याला थोडं थोडं करून पाठ करणं आवश्यक आहे, म्हणजे आपल्याला लक्षात राहील. एक आपण प्रॅक्टिस ठेवू, रोज एकदा म्हणायची याला. सर, हा, बोला. ते जे म्हणजे त्याचा विचित्र काय 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 प्रश्न डोक्यात आलाय. एक काय ते बोला. मराठी नाटक आहे ना, वयम मोठम खुटम. कोणता? वयम मोठम खुटम. तर ते आम्ही मोठे खोटे आहोत असा आहे अर्थ त्याचा, की नाही, वाक्य नाही कळलं मला व्यवस्थित. वयम काय? वयम
हा मोठम होतम. हे काय शब्द काय आहे तो? वयमच्या पुढचा ते आणि नाटकाचं नाटकाचं नाव नाव आहे आहे. ते तर ते ते पुलंच्या नाटकाचं नाव आहे नाटकाचं अच्छा नाटकाचं ओके नाव ओके 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 आय हा नो हा दॅट आय नो दॅट नाटकाचं नाव मला आहे. ते मी ते बघितलं होतं मी नाटक बघायचं अचानक डोक्यात आलं की ते हा. वयम म्हणजे इथे आता आम्ही आहोत ना. वयम म्हणजे आम्ही माझ्या आम्ही मते ते आम्ही वयम म्हणजे आम्ही माझ्या मते ते पॅरडी आहे. हा 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 लक्षात आलं ओके नाही, इथे नाटकाबद्दल डिस्कस नाही करायचंय मला असं नाही नाही म्हणायचंय की त्याचा वयम मोठम वयम खोटम म्हणजे म्हणजे आम्ही आम्ही वयम मोठे आम्ही खोटे आम्ही आहोत असं आहे का? कुठे आहोत असं का? एनिवे लेट्स मूव ऑन लेट्स ते मला ते लिहून टाकावं त्याच्यावरती म्हणजे क्लिअर होईना मला ते नाटकाचं नाव ते नो प्रॉब्लेम मी म्हणजे व्हॉट्सअपवर तुम्हाला मी टाकते. त्याला रिप्लाय दिली कारण मला ते क्लिअरली तुमचा आवाज घुमतोय असा ना दुसरं कोणी सांगेल का मला काय शब्द आहेत ते? सर वयम मोठम खोटम हे अच्छा मोठ नाटकाचं नाव आहे पुलंच्या. हा हा तर हा त्या हा विचारतायत की त्याचा अर्थ काय होतो? नाही नाही ते तसं त्या संस्कृतशी काही संबंध नाही त्याचा काही ते तेच मी म्हटलं संस्कृत नाहीये ते ते कॉमेडी म्हणून वय केलेलं आहे मोठं तसं. खोटं असं ते त्याचं आहे ते सरळ हा सरळ वय मोठं खोटं बरोबर. म्हणजे तिथे लहान मुलांनी मोठ्यांचा अभिनय केलाय असं आहे काहीतरी त्याचं. नाही असेल मला त्या नाटकाची नाही माहिती एवढी मी तुम्हाला बघून सांगेल उद्या वाटलंच काय आहे ते पण त्या संस्कृतशी काही संबंध नाही त्याचा हा ते ते पुलांनी संस्कृत नाहीये ती लहान मुलं मोठ्यांसारखी ऍक्टिंग हा करतात हा तसं तसं मी असेल पाहिलेलं त्या आहे ते नाटक. पाहिलेलं आहे हो हा हो हा असेल सॉरी त्या टू हो डिस्टर्ब मी पाहिलेलं आहे. सॉरी तो टू तो खोटी विषय खोटी आहे. ऍक्टिंग करतात हा मोठ्या मग असल्यासारखी घरामध्ये ओके ओके आणि ओके मग पाहुणे येतात तर ते पण त्यांना समजतं की हे कॉमेडी करतात हा असं अच्छा ते अच्छा अच्छा लोकांसाठी आहे ते हा संस्कृत हा नाहीये. हा 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 नाही करेक्ट करेक्ट कारण ते बाकी शब्द जे आहेत ना ते खोटा वयम खोटम हे ते वयम सोडलं तर बाकी संस्कृतमध्ये काही नाही त्यातलं ओके संस्कृत सदृश वाटलं हे पण चांगलं आहे ना ओके हे झालं आपलं ना अहम अपि हे झालं का सह एकम पत्रम लिखित झालं अहम अपि पत्र लिखामी पत्रम लिखामी मी सुद्धा पत्र लिहितो हे झालं आता कोण येईल पुढे शुभदा कुलकर्णी झाले ना स्मिता इंगळे मॅडम अतीव 11वं विशालः मम विद्यालयः. ओके वेट फार मोठी माझी शाळा आहे. नाईस ओके. माझी शाळा फार मोठी आहे खूप मोठी आहे आता याच्यामध्ये आपण पाठशाला बघितलं पाठशाला स्त्रीलिंगी होतं विद्यालय हे पुल्लिंगी आहे आणि विद्यालयाचं विशेषण हे विशाल आहे म्हणून अतिव हे सुद्धा विशाल आहे विशेषण आहे खूप विशाल माझी शाळा हे पुल्लिंगी असल्यामुळं विशाल सुद्धा पुल्लिंगी आलं पण अतिव हा जे आहे ते अव्यय आहे त्यामुळं त्याला विसर्ग नाही लागला किंवा ते कर्त्याप्रमाणे बदलत नाही ते किंवा कर्माप्रमाणे बदलत नाही ते म्हणून अतिवच राहिलं विशाल विद्यालय असं झालं ते हे क्लिअर झालं ओके सुरेखा मॅम सुरेखा कोगजे हा रविवासरे विद्यालयस्य अवकाशः भवति. म्हणजे रविवारी शाळेला सुट्टी असते. होते असतेच व्हायला पाहिजे ते तर भवतीचा शब्दशः असते. अर्थ भवतीचा हा शब्दशः अर्थ होते असतं ते हा मराठीमध्ये आपण त्याला असते म्हणतो पण हा आता इथे रविवासरे हा एक नवीन प्रकार आपल्याला आहे की जेवढे दिवस असतात वेळ म्हणजे जसं आपण बघितलं येतात प्रातः समये तसंच कुठले रविवासरे सोमवासरे जो कुठला वार असेल तो अमुक मासे किंवा अमुक वर्षे हे सगळे एकारांती बनतात ते जेव्हा आपण त्याच्या संदर्भामध्ये काही बोलतो रविवासरे अहम तव गृहम आगच्छामी मी तुमच्या घरी येईन रविवारी असं तर रविवासरे हे रविवारी या अर्थाने मग हे विद्यालयस्य विद्यालयाची अवकाश पुल्लिंगी सुटी
सुटी मराठीमध्ये स्त्रीलिंगी आहे, पण संस्कृतमध्ये अवकाशः भवती पुल्लिंगी आहे. आता इथे हे षष्ठी असल्यामुळे इथे पुढे विसर्ग नाही. रवी वासरे सुद्धा इंडिपेंडेंट शब्द असल्यामुळे हे काही विशेषण नाहीये. केव्हा आहे? रविवारी आहे. कशाला आहे? विद्यालयाला आहे. काय आहे? अवकाशही आहे. तर अवकाश हे कर्म आहे, तरी सुद्धा हे काही विशेषण नाही आहेत त्याचे, त्यामुळे त्याचं स्वरूप बदललेलं नाही. हे सप्तमी झालं, हे षष्ठी झालं. रवी वासरे ही सप्तमी विभक्ती, विद्यालयस्य ही षष्ठी विभक्ती. अवकाशः हे कर्म. भवती इथपर्यंत क्लिअर आहे. आता नवीन प्रकार थोडासा पुढे. सोनाली सुळे मॅडम. त्वं विद्यालयात कदा आगच्छसि? तू शाळेतून केव्हा घरी येतोस? आता तुम्हीच सांगा मला ह्याच्यामध्ये की हे मराठीमध्ये वाक्य असतं तर काय झालं असतं, आणि आता त्याचं मराठी भाषांतर जे आलं त्यात काही वेगळं वाटतं का तुम्हाला? विद्यालयात आपण जेव्हा म्हटलं असतं तेव्हा आपल्याला काय वाटलं असतं मराठीमध्ये? शाळेत असं वाटलं असतं. शाळेत वाटलं असतं. इथे हे हलंत त आहे. विद्यालयात जेव्हा हलंत त कुठल्याही नामाला लागतं त्यावेळेला त्याचा अर्थ होतो पासून, तिथून, त्या ठिकाणापासून दूर. हे जेव्हा सांगायचं असतं त्यावेळेला त्याला विद्यालयात, गृहात, उद्यानात, कुठल्याही वास्तूमधून कुठूनही आपण बाहेर निघालो किंवा दूर चाललो तर त्या ठिकाणी हलंत त लागलं जातं. ही पंचमी विभक्ती आहे. पासून मराठीमधली पंचमी विभक्ती आठवत असेल तर ऊन असं आपल्याला आठवतं. तर ते हे ऊन इथून, विद्यालयातून. त्वं विद्यालयात कदा आगच्छसि, म्हणजे असं पटकन बघितलं असं वाटतं की तू शाळेत कधी येतोस, पण शाळेत कधी येतोस नाही येते, शाळेतून केव्हा येतोस. तर जेव्हा जेव्हा हलंत त असेल, पायमोड्या त असेल शेवटी, त्याचा अर्थ त्या वास्तूपासून, त्या ठिकाणापासून तो करता दूर जात आहे. म्हणून त्वं विद्यालयात कदा आगच्छसि. ओके. आता इरा देशपांडे. सायंकाले. सर हा शब्द काय आहे? पंचवादन सायंकाले. सायंकाले पंचवादन समये. संध्याकाळी 5 वाजण्यापर्यंत वेळेला येतो 5 वाजण्याच्या वेळेपर्यंत येतो. 5 पर्यंत येतो या 5 वाजता येतो असं म्हटलं चालतं. आता इथे हे जे आहे ना, हे संस्कृतमध्ये टिपिकल लिहिण्याची पद्धत आहे. आपण पंच म्हटलं तर प वर अनुस्वार दिला असता. इथे हे च खाली आहे आणि त्याच्यावरती असं य असलेलं ते पंच असं ते. पंचवादन समये. सायंकाले पंचवादन समय म्हणजे संध्याकाळी 5 वाजता. प्रश्न काय होता? त्वं विद्यालयात कदा आगच्छसि, शाळेतून तू केव्हा येतोस? उत्तर आहे सायंकाले पंचवादन समये, संध्याकाळी 5 वाजता. ही पण सप्तमी आहे आणि संध्याकाळी वेळ दर्शक आहे म्हणून ही पण सप्तमी जाते. संध्याकाळी म्हटलं की सायंकाले, प्रातःकाले, पंचवादन समये, हे सगळे एकारांती बनतात. ओके. पुढे कोण आहे आता? संपले वाटलं. आज कमी आले का? कोण राहिलाय? मीरा. हा या. मीरा आलं. गिरीश देशपांडे. हा या सर. हा हे वाचा तुम्ही पुढचं आता 15वं. हा. पंचवादनात परत अवकाश भवती. 5 वाजल्यानंतर सुट्टी होते. परम हा वेगळा शब्द आपल्याला इथे. पंचवादनात त्याचं विद्यालयात जसं होतं तसं पंचवादनात आलं. इथे वरती आपण पंचवादन समये बघितलं. 5 वाजेला, 5 वाजता.
पंचवादनात परम, परम म्हणजे आणखी पलीकडे, 5 वाजण्याच्या पलीकडे, म्हणजे 5 वाजल्यानंतर. अवकाशः शब्द केलाय आपल्याला, सुटी भवती, सुटी होते, 5 वाजल्यानंतर सुटी होते. तर इथे तर हे पंचवादन प्लस ततः असं झालंय का, म्हणून त्याला ती 5 वाजल्यानंतर होते का? हे जे त आहे ना, त हे हा. अर्थ त, तो ततः त्यामुळे मधून आलाय का? हा तचा अर्थ तो होतो पंचमी विभक्ती आहे ती, त्यापासून, त्या वेळेपासून पुढे. जसं आपण इथे बघितलं, विद्यालयात, शाळेपासून दूर, 5 वाजल्यापासून दूर म्हणजे 5 वाजल्यानंतर, परम आणखी पुढे, 5 वाजल्यापासून आणखी पुढे, परम म्हणजे 5 वाजल्यानंतर. अवकाशः आपण भवति. मागच्या सेशन मध्ये ततः त्यानंतर असं काहीतरी शिकलो होतो. तर तसं इथे आहे का? तर ते काय म्हणतात त्याला, संधी आहे काही पंचवादने आणि ततः? हा, पंचवादने म्हणजे ती 5 वाजून पर्टिक्युलर वेळ आहे ती. पंचवादने, आणि पंचवादन ततः समये. कुठे गेला ते आता? कदा गच्छसी, प्रातः समये म्हटलं त्याने इथे. रविवासरे. आणि इथे पंचवादन समये, हे समयेच्या ऐवजी पंचवादने जरी म्हटलं तरी 5 वाजता येतं. आणि पंचवादनात म्हणजे 5 वाजल्यानंतर, त्याच्या पुढे परम आणखी पुढे, अवकाश होते 5 वाजल्यानंतर. इथे परम नसलं तरी तो अर्थ तोच राहिला असता. पंचवादनात अवकाश होती, 5 नंतर सुटी असते, सुटी होते. पंचवादनात परम म्हणजे 5 वाजल्यानंतर पुढे, 5च्या नंतर सुटी असते आम्हाला. या ठिकाणी ही सप्तमी विभक्ती, पंचवादन समये किंवा पंचवादने असं जरी म्हटलं तरी सेम असेल. सायंकाले पंचवादने, प्रातःकाले पंचवादने, षटवादने, सप्तवादने, दशवादने. ओके. आता हे शब्द आपण वाचले, म्हणजे ऑलरेडी झाले, उशिरा आले शब्द हे. आपण याला वाचूयात एकदा. नीलिमा चव्हाण मॅम. नीलिमा मॅम. विद्यालय, विद्यालयः, हा, स्कूल. विद्यालय, याचा अर्थ विद्यालय. ओके. राजेंद्र कोलेकर सर. विद्यालयात, विद्यालयातून. हा, विद्यालयातून. ओके. स्नेहल मॅडम. गृहम, घराकडे. हा, आता हे गृहम, तर गृहम म्हणलं की तो तसा ऍक्च्युली नपुंसकलिंगी पण आहे, आणि गृहमचा अर्थ घराकडे असं पण होतं. जेव्हा एखाद्या जाण्याच्या प्रक्रियेमध्ये असतो, आपण बघितलं ते गृहम हे घराकडे निघाला. अहम गृहम गच्छामी, मी घरी जातो आहे, घराकडे जातो आहे, घराला जातो आहे, तसं हे गृहम आहे. ओके, थँक्यू. अश्विनी मॅम. गृहात, घरून किंवा घरातून. जसं विद्यालयात बघितलं आपण, तसंच एक गृहात, घरातून बाहेर निघालो. अहम कार्यालयम गृहात दशवादने गच्छामी, म्हणजे घरातून मी कार्यालयाला 10 वाजता निघतो. 10 वाजता निघालो. निघतो, निघालो नाही. अजून आपण भूतकाळात गेलोच नाही, वर्तमान काळात चालू आहे ना. गच्छामी. ओके, थँक्यू. वेदश्री. दशवादन समये 10 वाजता. असं नाही, ते दशवादन. दश पूर्ण येते, दशवादन नाही, हे दशवादन समये. हा, दशचा उत्तर पूर्ण करायचा. दशवादन समये. पुढचं वाच, 6वं वाच. एकादश वादने 11 वाजता. एकादश वादने.
हे सगळे शब्द आहेत, नाही पूर्ण आहेत. हे हलंत कुठेच नाहीये. हो. दशवादन समये, एकादश वादन समये, म्हणजे हे याच्या उच्चारामध्ये एक प्रकारची लय आहे अशी. त्वं कदा मम गृहे आगच्छसि, अहम दशवादन समये आगच्छामि. मी 10 वाजता येईन. ओके ओके. सुनंदा मॅम, 7वं. हो सर. ग्रामम, नगरम, गावाला, शहराला. तर इथं जसं ग्रहम बघितलं आपण, तसंच ग्रामम आहे. ग्रामाला, नगरम नगराला, म्हणजे जायला निघतो तसं नगरम. आता तुम्ही मला सांगा सुनंदा मॅम, की जर या ठिकाणी हा सर. गावातून निघालो किंवा नगरातून निघालो तर काय म्हणाल याला? ग्रामम त ग्रामम त नाही, ग्रामम तर नाही, अ, ग्रामात. ग्रामात. हा, ग्रामात नगरात. गच्छामी. गच्छामी गच्छामी नाही, तिथून निघालो मी. निघाण्यासाठी काय ठीक आहे, म्हणतात मग संस्कृत? गच्छामी म्हणणार मी तसं ते. ग्रामात ठीक हा. आहे, ग्रामात गच्छामी म्हणा आपण त्याला. ठीक आहे, ग्रामात अहम गच्छामी. ग्रामात नगरात गच्छामी. नगरात गच्छामी. नगरातून निघालो, हा. ग्रामातून निघालो. ओके, थँक्यू. अहम नगरात हे आलंच पुढे, गच्छामी. एक आहे ते. ग्रामात नगरात, गावाहून नगराहून, म्हणजे आपण जर गावाकडे किंवा नगराकडे निघालो तर ग्रामम नगरम, आणि गावातून किंवा नगरातून निघालो तर ग्रामात किंवा नगरात. ओके. वैशाली मॅम. 9. हा, सोमवासरे म्हणजे सोमवारी. पुढचं पण घेऊन टाका. शनिवासरे शनिवारी. शनिवारी, सोमवारी आणि शनिवारी. सोमवासरे, शनिवासरे, रविवासरे, शुक्रवासरे, काही असलं तरी कोणत्याही दिवशी म्हणजे वासरे हे त्यात होणारे कंपल्सरी. ओके. म्हणजे अहम सोमवासरे ग्रामात गच्छामि. हा, ग्रामात गच्छ म्हणजे ग्रामातून निघेल मी, किंवा ग्रामम गच्छामी म्हटलं तर ग्रामाला जाईल मी. नगरात गच्छामी म्हटलं तर नगरातून निघेल, नगरातून जाईल. आणि नगरम गच्छामी म्हटलं तर नगरामध्ये जाईल. सोमवासरे, शनिवासरे, काही असो. गिरीश सर, गिरीश देशपांडे. हो. एकवादनात परम. परम 1 वाजल्यानंतर. नाही, 1 वादनात परम. परम परम ते मग अर्ध आहे ना. 1 वाजल्या. 1 वादनात परम. हा, 1 वाजल्यानंतर. 1 वाजल्यानंतर. ओके, थँक्यू. सोनाली सुळे मॅडम. सोनाली मॅम. द्विवादनात परम. 2 वाजल्यानंतर. द्विवादनात परम. हा, टचा उच्चार अर्धा करायचा. हा, टचा उच्चार अर्धा करायचा. द्विवादनात परम, 2 वाजल्यानंतर. आता ह्या पाठामध्ये काही अजून न समजलेला भाग, काही अवघड, अनोळखी, काही वाटतंय का? सर, इंडिव्हिज्युअली परमचा अर्थ नंतर असा होतो का? नंतर, हा, म्हणजे पलीकडे, म्हणजे परमचं म्हणजे कसं पलीकडे. हा, 1 वादनात परम म्हणजे 1 वाजल्याच्या नंतर.